शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय। अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। भगवन नामाचा महिमा गाणारा श्री विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं आपण चिंतन करतो आहोत। खरोखरच भगवन नामाचा महिमा आणि त्याची शक्ती खूप अपार आहे हो। आपल्याला अंदाज नाही येऊ शकत इतकी शक्ती भगवंतांच्या नामामध्ये आहे। तुझ्या नामाची अपरिमित शक्ती, तेथे माझे पापे किती, कृपाळू वा लक्ष्मीपती बर्वे चित्त विचारी, असं व्यंकटेश स्तोत्रात एक ओवी येते। तुझ्या नामाची अपरिमित शक्ती, अपरिमित म्हणजे मोजता न येणारी इतकी शक्ती आहे। अनेक साधकांना संतांना योग्यांना याचा अनुभव आलेला आहे। म्हणून महर्षी वेदव्यासकृत युधिष्ठिराला भीष्माचार्यांनी सांगितलेल्या श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं आपण चिंतन करतो आहोत। आज आपल्याला 4थ्या श्लोकाचं चिंतन करायचं आहे। श्लोक म्हणू आधी आणि मग त्यावर चिंतन करू आपण। सर्वशर्वशिवस्थाणुर्भूतादिर्निधिरव्यः संभवो भावनो भर्ता प्रभव प्रभुरीश्वरः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। सर्वशर्वशिवस्थाणुर हा जो श्लोक आत्ता आपण म्हटला, यामध्ये एकंदर भगवंतांची म्हणजे श्री विष्णूंची कृष्णाची 12 नावं आहेत। 12 नावांचा महिमा सारखाच आहे, आपण पुन्हा पुन्हा हे ऐकतो आहोत। पण तरी देखील अर्थांच्या छटा वेगळ्या वेगळ्या आहेत, नावं आहेत ती। आणि त्यामुळे साधकाच्या जीवनामध्ये एक फरक असा होतो की परमात्म्याचा महिमा दिवसेंदिवस कळत जातो, बिंबत जातो। आणि परमात्म्याविषयी त्याचा महिमा कळल्यानंतर आपल्या अंतःकरणात खूप प्रेम निर्माण होतो, ओढ निर्माण होते। अरे बाप, असा आहे का परमात्मा, हाही त्याचा अर्थ आहे का, असं कळत गेलं की परमात्म्याविषयी आपलं खूप प्रेम वाढतं। आणि मग भक्ती असो, ज्ञान असो, कोणत्याही अंगाने आपण परमार्थाचा प्रवास करीत असू तरी त्यात आपल्याला फार लवकर गती मिळते। म्हणून शब्दांचा अर्थ समजावून घेऊन जर आपण पुढे गेलो तर आपल्याला लाभ होतो, असं सर्व संतांचं आणि शास्त्रग्रंथांचं सांगणं आपल्याला आहे। सुरुवात करू आपण या 12 नावांपैकी। आजच्या पहिलं नाव आहे सर्व। सर्व म्हणजे ऑल, अगदी सर्व, समष्टी, जग, सर्व। त्याचं नावच सर्व का ठेवलं? कारण माऊलींची एक ओवी आहे 2ऱ्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या, जे हे सर्व होनी असे परी विश्व नासिल्या न नासे। हे सगळं जे आपल्याला दिसतंय ना, अंतरिक्ष, तारांगण, चंद्र, सूर्य, मनुष्येतर प्राणी, हे सगळं नारायणच नटलं आहे। इतकं सगळं हे नटलं आहे म्हणून त्याला एक नाव सर्व असं दिलेलं आहे। आणि चतुश्लोकी भागवतात एक वर्णन येतं शेवटच्या श्लोकामध्ये, 4थ्या श्लोकामध्ये, अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्स्यात् सर्वत्र सर्वदा। जो सगळ्या जगात प्राणीमात्रांमध्ये, अगदी धुळीच्या प्रत्येक कणामध्ये, पर्जन्याच्या पावसाच्या प्रत्येक थेंबामध्ये, अणुरेणूमध्ये इतका भरलेला आहे की तो संतांना अनुभवाला येतो। आपल्याला परोक्ष ज्ञान म्हणून शब्दांनी आज तो कळत आहे, पण खरोखर त्याचा महिमा इतका आहे की सगळीकडे सर्वत्र व्यापून आहे, सर्वगत आहे। यस सर्वत्र सर्वविद, असं त्याचं यस सर्वत्र सर्वविद असं श्रुती माऊली बोलते। त्यामुळे
सगळीकडे अगदी अणुरेणूत सुद्धा भरले असलेला, अंतर्बाह्य भरून असलेला, म्हणून त्याचं एक नाव सर्वच असं आहे. ही सर्व भूतसृष्टी हिच्यामध्ये तो अंतर्बाह्य व्यापून आहे, म्हणून त्याचं एक नावच सर्व हे दिलेलं आहे. यच्च किंचित, जे काय आपल्या डोळ्याला दिसतं, जगत सर्वं दृश्यते श्रूयते पिवा, हे सगळं जग जे आपल्याला काही दिसतं, काही आपल्याला ऐकून माहिती आहे, जे आपण आज पाहिलेलं नाही. जसं अमेरिका, फ्रान्स, रशिया, सिंगापूर, जपान, हे कुठे देश पाहिलेत आपण. बरं, हे तर पृथ्वीवरचे देश झाले. आपण चंद्रलोकात कधी कुठे गेलो, अजून मंगळलोकावर कधी गेलो, सूर्यलोकावर कुठे गेलो, चंद्रलोकात दुरून चंद्र इतका दिसतो आपल्याला पौर्णिमेचा, पण चंद्रलोकातलं काय एकंदर वर्णन आहे. तरी आजकाल पुष्कळ वैज्ञानिक तिथे जाऊन आपल्याला काही त्यातल्या फोटो तस्वीरी पाठवतात. त्यावेळी चंद्राचा बाह्यरूपाचा आपल्याला काही एक अंदाज येत जातो. पण हे सगळं जे आपल्याला दृष्टीने डोळ्याने दिसतं, तेही दृश्य आणि अदृश्य हे सगळं तो असल्यामुळे सगळ्याला सर्व असं म्हणतात. दृष्टीवाचक शब्द आहे आणि म्हणून त्याचं पहिलं नाव सर्व असंच आहे. सगळ्यांमध्ये व्यापून आहे, सर्वांची काळजी घेणार आहे, तशी नावं येणारच आहेत पुढे. म्हणून सर्व हे त्याचं या श्लोकातलं पहिलं नाव आहे. दुसरं नाव आहे शर्व. सर्व शर्व शिवस्थान. शर्व शर्व हे नाव त्याच्या संहाराच्या विषयी वापरलेलं. संहाराविषयी शर्व असं म्हणतात. संहार करणारी देवता, त्याला रुद्रही म्हणतात, पण शर्व एक नाव आहे. कारण रुद्राचं किंवा शंकरांचं एक नाव शर्व असं येतं. शिवसहस्रनामावली येते किंवा अष्टोत्तर शतनामावली येते, त्यात शर्व नाव आहे. शर्व म्हणजे विनाश करणारा. परमात्मा विनाश का करतो वगैरे कारणमीमांसा खूप वेगळी होईल, पण सृष्टीमध्ये जीवांची उत्पत्ती अखंड सुरू असते. जर उत्पन्न झालेले सगळेच जीव, भूतप्राणी हे जर सृष्टीवर राहतच गेले सृष्टीमध्ये, तर किती गर्दी होईल इथे. त्यामुळे ह्यांचा विनाश हे आवश्यक आहे. पंचप्रलय निरूपण आहे दासबोधामध्ये, त्याची गरज आहे. कारण उपजयते नाशे हे जर काही काळानंतर प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार ते भूत संपवले नाही, तर या सगळ्या पृथ्वी तलावर म्हणा, या सृष्टीमध्ये इतकी गर्दी होईल भूतांची की सगळेच जर अविनाशी ठरले तर नाशच नाही, मृत्यूच नाही कोणाला. म्हणून ते फार गर्दी होईल इथे. म्हणजे माणसांची गर्दी होईल, पशूंची गर्दी होईल, पक्ष्यांची गर्दी होईल, झाडांची गर्दी होईल. झाडांच्या पानांची, फुलांची, फळांची कल्पना करा आपण की सृष्टी निर्माण झाल्यापासून आजपर्यंत एकंदर किती फळं या सृष्टीमध्ये आली असतील. एकच दिवस बाजारात जाऊन बघा, ट्रकच्या ट्रक भरून येतात फळांनी एका गावात. सगळ्या भारतवर्षाचा विचार करा, जगाचा विचार करा, सृष्टीचा विचार करा, किती फळं, किती पानं, काय उत्पत्ती एकसारखी सुरू आहे. मग ही जर संपवली नाही, शर्व शब्दाचा अर्थ पाहतोय आपण, तर अनावस्था होईल, अनावर गर्दी होईल. कुणाला श्वास घ्यायला जागा एक कणभर उरणार नाही. आणि म्हणून झाडावरची पानं जुनी पडतात आणि नवीन येतात. कबीरदास महाराजांचा एक छान दोहा आहे याविषयी, म्हणजे शर्व शिकण्यासाठी छान आहे तो. एकदा कल्पना केली कबीरदासांनी की एका झाडाजवळ गेले, तर त्यांना झाड आणि त्या झाडांची पानं यांचा संवाद जणू काय ऐकू आलात, म्हणून त्यांनी लिहिलं आहे, तरुवर पातसो योग आहे. तरुवर म्हणजे झाड, पातसो म्हणजे पानांना, असं म्हणालं. तरुवर पातसो योग आहे, सुनो पात एक बात. तरुवर पातसो योग आहे, सुनो पात एक बात. झाड त्या पानांना म्हणालं, हे पानांनो, माझी एक गोष्ट आहे का. कारण ती पानं आता वाळली आहेत, पिवळी झाली आहेत, त्यांना खाली गळून पडायचं आहे. त्यांनी दुःखाच्या नजरेने त्या झाडाकडे पाहिलं असेल की इतके दिवस मला आपल्याजवळ ठेवलंस, आता आमचा का वियोग करतो, वारा आला की ती खाली पडणार आता. म्हणून ते मोठ्या आशेने पाहते की मला नको पाडू, मी नाही पडणार. तर म्हणून ते झाड त्या पानाला म्हणतंय, तरुवर पातसो योग आहे, सुनो पात एक बात. या जग यही रीती आहे, एक आवत एक जात. किती छान लिहिलं कबीरदासांनी. संपूर्ण मानवी जीवनाचं तत्त्वज्ञानाचा अर्क इथे आहे. आणि म्हणून या सृष्टीला या पृथ्वीवरच्या लोकांना इहलोक म्हणतात, मृत्यूलोक म्हणतात. मृत्यूलोक म्हणतात की जो आला आहे, जे आज दिसतं आहे, ते एक दिवस जाणार आहे, संपणार आहे. कारण या सर्वांना एक भाव आहे, त्याला विनाशी भाव म्हणतात. आणि हा विनाशी भावामुळे या सृष्टीवरच्या सगळ्या पदार्थांना अनात्म म्हणतात. एक परमात्मा फक्त आत्मवस्तू आहे आणि बाकी सगळे पदार्थ अनात्मच आहेत.
म्हणून अनात्म पदार्थांचा यथासमय त्यांचं प्रारब्ध संपल्यानंतर नाश करण्याची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला शर्व असं नाव आहे. आणि ही यंत्रणा ज्याच्या स्वाधीन आहे तो परमात्मा नारायण, विष्णू किंवा कृष्ण, त्याचंच एक नाव शर्व. शर्व पुढचं नाव शिव, तिसरं नाव. साधारणपणे आपल्या सर्वांच्या कल्पनेमध्ये डोळ्यासमोर शिव म्हटलं की भगवान महादेव, भोलेनाथ, जटाधारी, भस्मधारी, गळ्यात सर्प आहे, अखंड ध्यानात आहे, सुरेंद्र चंद्रशेखरू अखंड ध्यात सेहरू, जनासी सांगतो गुणासी, असं रूप आपल्यासमोर येतं. पण इथे भगवान विष्णूंचं एक नाव शिव दिलं आहे. त्याच्यामध्ये फार तात्पर्य आहे, कारण शिव आणि विष्णू आणि ब्रह्मा पण अर्थातच उपलक्षणीने हे तिन्ही एकच आहेत. पण प्रत्येकाला सृष्टीच्या संदर्भात वेगळं कार्य असल्यामुळे, सृष्टीच्या संदर्भात एकाने उत्पत्ती करायची म्हणजे निर्माण करायचं, एकाने सांभाळायचं आणि एकाने संपवायचं, अशी व्यवस्था असल्यामुळे ते तीन आहेत, वास्तविक एकच आहेत. म्हणून त्यातल्या त्यात हरिहरांचा भेद नाही हे दाखवण्याकरता हरीला म्हणजे विष्णूला, कृष्णाला इथे शिव नाव दिलं आहे. ते व्यास महर्षीने दिलं आहे किंवा भीष्माचार्यांनी दिलं आहे, यथार्थ आहे. एक अभंग आहे बघा, सोनार नरहरींचा, शिव आणि विष्णू एकची प्रतिमा, ऐसा ज्यांचा महिमा सदोदित. मग शिव आणि विष्णू वेगळे नाही, हरी हरी हर यात भेद नाही. या अभेद वृत्तीने जीवन जगण्यासाठी म्हणजे ईश्वर शेवटी एकच आहे हे समजून देण्यासाठी सर्वांना या ठिकाणी भगवान विष्णूंचं, कृष्णाचं एक नाव शिव असं दिलेलं आहे. बस एक शिव आपल्याला समोर शंकर उभे राहतात, पण विष्णूंना हे नाव दिलं म्हणजे विष्णू आणि भगवान शंकर म्हणजे शिव यांचं ऐक्य या शब्दाने सुचवलेलं आहे. एक उक्ती आहे बघा, शिवस्य हृदयम विष्णू, विष्णूस्य हृदयम शिवहा. सारखेच आहे, याचं हृदय तो आहे, त्याचं हृदय हा आहे, म्हणजे दोन्ही एकच आहेत हा त्याचा अर्थ होतो. पण कार्य त्याच्याकडे असल्यामुळे भेदरहित आपल्याला सृष्टीकडे पाहता यावी शिकवण देण्याकरता हरिहरांचा भेद आपण मानू नये हे सूचित करण्यासाठी हा शिव हा शब्द त्याला दिलेला आहे. शिव शब्दाचा अर्थ कल्याणकारक, मंगलदायक असा होतो. श्री विष्णूसुद्धा मंगलदायकच आहेत, या अर्थाने ते मंगलदायक आहेत, कल्याणकारक आहेत. शिव याचा अर्थ आहे भगवान शंकर असा होतो, बरोबर आहे, त्यांचं नावही आहे. पण शिव शब्दाचा अर्थ मंगल, कल्याण असा सूचक करणारा शब्द. आणि मंगलानाम पवित्राणाम पवित्रंयो मंगलानांच मंगलम असं जे वर्णन आपल्याला माहिती आहे, त्या अर्थाने इथे मंगलांचाही मंगल असा जो आहे म्हणजे शिव, ते नाव विष्णूंना दिलेलं आहे. श्रोते, यानंतरचं पुढचं नाव या श्लोकातलं आहे सर्व शर्व शिवस्थाणुर. थाणू नाव आहे त्याला एक. स्थाणू शब्दाचा अर्थ स्तंभ, खांब आणि आधार असा होतो. आधार जो या संपूर्ण विश्वाचा आधार आहे, संपूर्ण विश्वाचा, प्राणीमात्रांचा तर आहेच, पण संपूर्ण विश्वाचा आधार स्तंभच आहे. एक खांबी स्तंभ आहे. ईश्वर एकच आहे बरं का, ईश्वर दोन नाही म्हणता येत, मग अनावस्था येते. ईश्वर एकच आहे म्हणून एक खांबी तंबू. वास्तविक आपल्याला दोन तंबू पाहिजे सवय, दोन खांब पाहिजे सवय आहे. तुमचं लहानपणीचं बोलतो, सर्कस जेव्हा येते ना एखाद्या गावामध्ये, आता नाही आहेत सर्कशी, त्या एकाच खांबावर उभ्या नाही करत, दोन मोठे मोठे स्तंभ 40-50 फूट उंचीचे उभे करतात आणि मग त्याला पुष्कळ कापडं वगैरे बांधून तो विस्तार होतो. पण सगळ्या त्या कापडांचा, त्या कनातांचा तंबू बांधतात. मग तो आधार, दोन स्तंभ असतात, सगळा भार ते सहन करतात. आधार यासाठी म्हणायचं की सगळा भार या सगळ्या सृष्टीचा जो सहन करतो, आपल्या अंगावर घेतो, म्हणून त्याला एक नाव स्थाणू असं दिलेलं आहे. अवतारी हा जेव्हा घेतो, अवतारामध्ये सुद्धा हा खांबासारखा स्थिर राहतो. स्तंभ याचा अर्थ स्थिर राहणारा. जर सर्कशी जे खांब कोलमडले तर कसं होणार नाही. स्थिर आधार, निराकार आधार ब्रह्मादिकांचा. मराठी श्लोक आहे तो निराधार आहे, पण सर्व ब्रह्मादिकांचा, ब्रह्मा विष्णू महेशच नव्हे, सर्व सृष्टीचा सुद्धा आधार परमात्माच आहे. म्हणजे
त्याच्याविषयी एक श्रुती येते, वेदमंत्र आहे, स्वतंत्रस्वे महामनी तिष्ठती सर्वाधारः. आपल्या महिम्यात गर्क आहे, त्याचा महिमा जो आहे ईश्वराचा तो आहेच, विष्णूंचा. पण स्वतंत्र स्वे म्हणजे स्वतःच्या, महिमने म्हणजे महिम्यात स्थित राहतो, तिष्ठती सर्वाधारः, सर्वाधार असा तो असलेला एका स्तंभाप्रमाणे. स्तंभ म्हणजे खांब या अर्थाने आधार, आणि आधार मजबूत पाहिजे हो. आधार जर नीट नसेल, सर्वाधार त्याला का म्हटलं, ही सगळी सृष्टी, सगळी भूतमात्र हे त्याच्या आधाराने राहतात. जर आधार मजबूत नसेल तर कसं होईल? म्हणजे आधारापेक्षा त्या आधाराच्या आधाराने जी जीवसृष्टी आहे ती जर जास्त बलवान झाली तर ते तर त्याला ओढतील कुठे? बघा, दृष्टांत म्हणून पहा, हत्ती आपण पाहिला सगळ्यांनी, फार सामर्थ्यवान असतो, शक्ती खूप असते. मनुष्याच्या तुलनेत हत्तीला फार शक्ती आहे. आता या हत्तीला काही काळ एका ठिकाणी बांधून ठेवायचं, सर्कशीतला आहे समजा पाळलेला कसाही असला, आपण बांधायचं, त्याच्या गळ्याला नाही बांधतात, त्याच्या पायाला एक साखळदंड बांधतात. तो बलवान आहे, त्याच्यात शक्ती खूप आहे, तो सहज पळून जाऊ शकतो. म्हणून साखळदंड असा पाहिजे की ज्याला हत्ती तोडू शकणार नाही, हत्तीची शक्ती पुरणार नाही एवढा मजबूत साखळदंडाने त्याचा पाय बांधतात. बरं, पायाला साखळदंड बांधला तरी तो पळून जाऊ शकतो ना. म्हणून तो साखळदंड एखाद्या मजबूत मोठा बुंधा असलेल्या झाडाला बांधतात की ज्या मोठ्या वृक्षाच्या बुंध्याला तो हत्ती उन्मळून टाकू शकणार नाही. आता इथे आधार तो झाला वृक्ष, मोठा बुंदा असलेला. दुसरा आधार तो साखळदंड आहे, या दोनला तो हत्ती बांधून ठेवला आहे. मूळ आधार तो वृक्ष आहे. त्यामुळे आता ही भीती नाही की तो वृक्ष उन्मळून हत्ती पाडेल, ही भीती नाही. त्याप्रमाणे परमात्मा या संपूर्ण सृष्टीचा इतका मजबूत आधार आहे की सृष्टी कोलमडू देतच नाही. त्याची जेव्हा इच्छा होईल तेव्हा तो स्तंभ हळूहळू नाहीसा करेल आणि सृष्टी त्याच्यामध्ये विलीन होईल. त्याला प्रलय असं म्हणतात. किंवा त्याची इच्छा, आत्ता आपण वरती शब्द ऐकला, सर्वशर्व, शर्व भूमिकेत जेव्हा तो जाईल, संहाराच्या सृष्टीच्या त्याच्यात विलीन करण्याच्या कार्यक्रमात जेव्हा जाईल, त्या तो आधार काढून घेईल आणि सगळी सृष्टी त्याच्यात विलीन होईल. याप्रमाणे भगवान सर्वांना आधार देतात आणि स्थिर राहतात, आपल्यावर काही त्याचा लेप लागू देत नाही. अवतार घेतल्यानंतरही भगवान स्थिरच राहतात. नमे पार्थास्ति कर्तव्यम, भगवद्गीतेचे श्लोक आहे. त्रिषु लोकेश किंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. कुठेही काही कर्माचा लेप न लागू देता कर्म करीत राहतात भगवान, कारण मजबूत एका जागी स्थित राहतात. त्यामुळे स्थाणू शब्दाचा अर्थ स्तंभ, एका जागी स्थित राहणारा, त्या स्तंभाला विचलित होऊन चालत नाही असा परमात्मा खांबासारखा एका जागी स्थित राहून या सगळ्या सृष्टीची धारणा करतो. म्हणून या ठिकाणी भगवंतांचं एक नाव स्थाणू असं दिलेलं आहे. भगवंतांचं पुढचं 5वं नाव, या श्लोकामधलं 5वं नाव भूतादी असं आहे. सर्व शवर शिवस्थाणूर भूतादी. मग पुढचं नाव दिदी हे अव्ययात पाहू. भूतादी, भूत आदी, ही सगळी सृष्टी आहे, दिसते आपल्या डोळ्यात. मनुष्य तर प्राणी, पशु पक्षी, नद्या पर्वत डोंगर सगळं दिसतं, ग्रह गोल अंतरिक्ष सगळं दिसतं. ही सगळी भूतच आहेत. आपण पहिली व्याख्या, जे 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 या डोळ्यांनी दिसतं, चर्मचक्षुंना दिसतं, त्याला भूत म्हणतात. भूतमात्र असं त्यांना म्हणतात. या सर्वांच्या आधी जो आहे, चतुश्लोक भागवतात भगवंतांनी याचा उल्लेख केला आहे. अहमेवा समेवाग्रे नान्यत्यत् सदसत्परम पश्चादहि यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. अहमेवा समेवाग्रे. सगळ्यात आधी ही सगळी भूतसृष्टी निर्माण होण्याआधी मी आहे, मी आहे. भगवान ब्रह्मदेवाला सांगतात मी आहे. या सृष्टीच्या आधी आहे, सृष्टी असतानाही आहे, नंतरही आहे. सदैव सौम्य इदमग्र आसीत. मीच आहे सृष्टीच्या आधी आणि नंतरही आहे. पण सर्व सृष्टीच्या आधी तो आहे, या ठिकाणी तेवढाच उल्लेख आहे. भूत आधी, भूत आधी, भूतांचा आधी, सर्वच भूतमात्रांचा आधी. म्हणजे भूतांच्या आधीत आहेच, पण आधी म्हणजे आधी कारण असा अर्थ आहे या ठिकाणी. आधी कारण म्हणजे सर्व भूतमात्रांचं वेदांताच्या मतानुसार उपादान कारण. सगळी सृष्टी निर्माण करतो आणि उपादान कारणाची आपण व्याख्या पाहिली पहिल्या प्रवचनामध्ये. ज्या
कारणाचा कार्यात प्रवेश असतो त्याला उपादान कारण म्हणतात. हे सगळी भूतसृष्टी निर्माण केली आणि परमात्मा प्रत्येक भूतामध्ये अगदी मातीच्या कणापासून ब्रह्मदेवापर्यंत, ब्रह्मदेवसुद्धा भूतसृष्टीचा घटक आहे, तो पहिला आहे भूतसृष्टीपैकी. आणि अखंड हे सुरू आहे उत्पत्ती. पण ह्या सर्व भूतसृष्टीच्या सगळ्या सगळ्यांमध्ये परमात्मा स्वतः प्रवेश करतो. आणि म्हणून या सगळ्या भूतसृष्टीच्या आधी असलेला पण आदिकारण असलेला आणि सर्व भूतसृष्टीमध्ये आदिकारण या नावाने प्रवेश करणारा म्हणून भगवंतांचं एक नाव भूतादी असं आहे. मग त्या जलजा नवलक्षाश्च वगैरे पुष्कळ श्लोक आहेत. 84 लक्ष प्राण्यांचा श्लोक येतो. जलजा नवलक्षाश्च दशलक्षाश्च पक्षिणा कृमयो रुद्रलक्षाश्च 20 लक्षा गवादया असा श्लोक येतो. 84 लक्षांची योनी आहे. स्थावरा 30 लक्षाश्च चतुर्लक्षाश्च मानवा पापपुण्यम समे कृत्वा नरदेषु जायते असा श्लोक आहे. या 84 लक्ष योनींमध्ये सुद्धा भगवान प्रवेश करतो. या सर्वांच्या आधी असतो म्हणून त्याचं एक नाव भूतादी असं आहे 5 क्रमांकाचं. भगवंतांचं 6 क्रमांकाचं नाव आहे निधिरव्ययः. निधी ही अव्ययः, संधी झाला आहे, र झाला. निधी ही अव्ययः 2 शब्द याच्यात आहेत, दोन्हींचा संधी झाला. निधी अधि अव्यय. निधी म्हणजे साठा, स्टोरेज. कशाचा साठा? सर्व सद्गुणांचा, सर्व मांगल्याचा, सर्व शक्तीचा, सर्व युक्तीचा, सर्व बुद्धीचा, सर्व तर्कांचा. जितक्या गोष्टी या जगातले अनेक प्राणी अनेक प्रकारे वापरतात, शक्ती वापरतात, बुद्धी वापरतात, युक्ती वापरतात, ह्या सगळ्यांचा साठा म्हणजे भगवान आहे. म्हणून भगवंतांना सर्व शक्तिमान असं म्हणतात. सर्व शक्तिमान, सर्व बुद्धिमान, सर्व तर्कवान. पहिल्यांदा एक सर्व नाव आलं ना, ते या अर्थाने आहे. हे सर्व त्यात आहेच. असा परमात्मा ह्या सर्व गुणांनी असल्यामुळे या सर्व गुणांचा साठा तो आहे, संग्रह आहे. आणि हा साधा कसा आहे? निधीही अव्ययः. अव्ययः व्यय म्हणजे खर्च होणे, संपणे, झिजणे. हा शब्द अव्यय शब्दात येऊन गेला आहे स्वतंत्र. त्यात आपण याचा अभ्यास केला आहे. संपणारा जो पदार्थ असतो त्याला व्यय, खर्च होणारा, झिजणारा, कधीतरी संपून जाणारा, नाश पावणारा, त्याला व्यय म्हणतात. मग अव्यय म्हणजे भगवंतांच्या जवळ जो सगळा साठा जो आहे ते कसा आहे? तो कधी न संपणार आहे. आणि भगवंतांच्या जवळ जो सगळा साठा आहे कधी न संपणार आहे, याला लौकिकात खरं दृष्टांत लागूच पडत नाही. कारण लौकिकामध्ये प्रत्येक कोणत्याही गोष्टीचा केलेला साठा एक दिवस संपतो, कोणत्या तरी पद्धतीने संपतो. त्याचे संपण्याचे पुष्कळ प्रकार आहे. म्हणजे तो भोगून संपेल. समजा अन्नधान्याचा एक साठा आहे, मोठं गोडाऊन आहे, कुठं वेअरहाऊस आहे. वेअरहाऊस असं असतात, काही फळा वगैरे ठेवण्यासाठी असतात, त्यांना वेअरहाऊसेस म्हणतात. गोडाऊन्स असतात, फार मोठी मोठी लाखो पोती साखरेची, डाळीची, ज्वारीची, गव्हाची त्यात ठेवलेली असतात. आता ती जेव्हा हंगामात येतात तेव्हा ती गोडाऊन भरून टाकतात. पण जेव्हा हंगाम संपतो आणि नंतर प्रजेला त्याची गरज पडते तर अनेकांच्या माध्यमातून, व्यापाऱ्यांच्या माध्यमातून, कंत्राटच्या माध्यमातून बाहेर येतात. हळूहळू आधी ठेवली आहेत समजा 1 लक्ष पोती एका गोडाऊनमध्ये. निधी आहे तो, ती सुरक्षित आहे. पण जेव्हा भोगासाठी, ती प्रजेच्या भोगासाठी हळूहळू बाहेर काढली जातात तर तो साठा कमी कमी होतो ना, तो अव्यय नाही राहत. हा एक तर प्रजेच्या भोगासाठी काढला जातो किंवा निसर्गाच्या नियमाप्रमाणे फार काळ साठवून ठेवलं तर ते सडून जाईल, कुजून जाईल. न वापरता ठेवलं तर तिथे पाऊस नाही लागत. पण कोंदटपणामुळे म्हणा, अनेक प्रकारच्या वातावरणामुळे इतकं कशाला, अगदी एअर कंडिशन वेअरहाऊसेस असतात तिथे फळं ठेवतात. आम्ही गेलो आहे 2-3दा, त्यामुळे आपल्याला अनुभव असेल. कालांतराने ते क्षीण होऊन सडतात, नासतातच. म्हणजे भोगून तरी संपतील किंवा त्यांचा तसाही नाश होईल. म्हणून हा सगळा साठा, लौकिकातला कोणत्याही गोष्टीचा साठा हा अव्यय नाही. अव्यय फक्त परमात्मा आहे. त्याचा कधी झिजच होत नाही, क्षर होत नाही, तो कमी होतच नाही. इतका सगळ्या सद्गुणांचा साठा परमात्म्याजवळ. नुसता सद्गुण नाही, सगळ्याच गोष्टींचा साठा.
निधी अव्यय हा नावाचा विचार आपण करतो आहोत. अत्यंत नेहमीसाठी असणारा सगळा, एक कणही त्यातला कमी होत नाही. आणि या अर्थाने हे मंत्र आहेत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा अवशिष्यते. पूर्णच राहतं. तो पूर्ण आहे. त्या पूर्णातून किती काढत गेलो तरी कमी होत नाही. आणि ह्याप्रमाणे आपण परवा अव्यय शब्दाचा विचार करताना दृष्टांत पाहिला होता. समुद्राच्या पाण्यातून एक पेलाभर काय, घागरभर काय, टँकरभर काय, एक तलावभर काय, किती जरी पाणी काढलं तर तो कमी होतो का? त्यातल्या त्यात लौकिकातला त्यातल्या त्यात म्हणजे मर्यादेमध्ये राहून, म्हणजे त्याला एकादशी म्हणतात, मर्यादितच आहे तरी असणारा आपल्या दृष्टीने आपण जो पाहतो सर्वात मोठा साठा समुद्र हा आहे पाण्याचा, नाही कमी होत त्यातल्या त्यात. पण प्रलयात तोही संपून जाईल, तोच कुठे शिल्लक राहील, तो भगवत रूप होईल. पंचमहाभूतापैकी काय जल पृथ्वी आप ते सुद्धा भगवंतात विलीन होईल. पण त्यालाही वेळ प्रलयकाली आहेच. पण परमात्मा हा एकमेव पदार्थ आहे ज्याच्याजवळ सर्व गुणांचा कर्मांचा तिथे निधी आहे. पण तो कमी अजिबात होत नाही. म्हणून निधी ही अव्यय असं त्याचं नाव आहे. पुढचं भगवंतांचं नाव आहे श्लोकातलं आहे 7 क्रमांकाचं नाव आहे संभव. संभव शब्दाचा अर्थ योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य काळी, योग्य आईवडील घेऊन पाहून भगवान अवतार घेतात. म्हणजे सगुण निराकार परमात्मा हा ईश्वर, ज्याची नावं ऐकतो आहोत, त्यापैकी संभव, पुढचा शब्द भावना हा येईल, पण संभव याचा अर्थ भगवान सगुण निराकार ईश्वर भूमिकेतून एक पायरी खाली येऊन आता अवतार धारण घेतो. योग्य वेळी, योग्य काळी आणि अवतारामध्ये येताना योग्य सामर्थ्याने भगवान अवतार घेतात. कल्पना त्यांच्यासमोर येते. सर्व अवतारांच्या प्रकटीकरणाच्या आधी अशाच कथा सर्व पुराण ग्रंथांमध्ये आहे की ब्रह्मदेव आणि धरणी माता गाईचं रूप घेऊन क्षीरसागरावर जातात. श्री विष्णूंना तक्रार सांगतात नारायणाला की असं असं झालं आहे, कंस रावण इत्यादी त्या युगातले उन्मत्त झाले, तुम्ही अवतार घ्या देवा. आता भगवान म्हणतात मला सगळं माहिती आहे. आणि भगवान जेव्हा आता अवतार घेण्याची भूमिकेत येतात तेव्हा सगळी योजना नीट करतात. कधी कधी योगमायेचं साह्य घेतात. लक्ष्मीदेवींना सांगतात, शेषाला सांगतात, देवांना सांगतात तुम्ही माझ्याबरोबर या. कृष्ण अवतारात फार छान चर्चा भागवतात याची आहे की अवताराची तयारी करताना भगवान कसे येतात. संभव शब्दाचा अर्थ पाहतो आपण. आणि मग मला आईवडील म्हणून मी कोणाला निवडू, मी कोणत्या प्रांतात जन्माला येऊ. आता ह्या अवतारात मला अयोध्येत जन्माला यायचं आहे. दशरथ कौसल्या यांना त्यांच्या पूर्व पुण्यामुळे मी आईवडील करणार आहे. मला 3 भाऊ असणार आहे. ही माझी अर्धांगिनी लक्ष्मी ही सीता होणार आहे. सगळं भगवान करतात. आणि संभवामी युगे युगे यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. संभव याचा अर्थ अवतार घेतो. सगुण साकार अवतार घेतात युगे युगे. प्रत्येक युगात 4 युग आहेत ना. युगे युगे याचा अर्थ सत्य, त्रेता, द्वापर आणि कली. 4ही अवतारात 4ही युगांमध्ये अवतार झाले आहेत, होतातच आहे. श्रीमद भागवतातच श्लोक येतो यवा अनंतस्य गुणान अनंत. अनंत आहे तो, त्याचं नाव अनंत आहे. अनेक अवतार घेतो. पण प्रत्येक अवतार घेताना त्याची जी भूमिका आहे संभव अशी आहे. संभव योग्य ठिकाणी आणि योग्य सामर्थ्यासह. की मला आता मी तर सर्व शक्तिमान आहे, पण इतक्या सर्व शक्तीसाठी आता गरज आहे का. मला या अवतारात गोवर्धन उचलायचं आहे, मला कंसाचा वध करायचा आहे, मला भारतीय युद्धात अर्जुनाच्या रथावरती सारथ्य करायचं आहे. म्हणजे कोणते कोणते गुण पाहिजे, काय पाहिजे, सगळं सामर्थ्य आपण आणणार नाही. आणि त्यामुळे मर्यादित सामर्थ्य घेऊन त्या अवतारातल्या एकंदर लीलांसाठी, त्या अवतारामध्ये ज्या ज्या लीला मला करायच्या आहेत, ज्या ज्या क्रिया करायच्या आहेत, त्यांच्यासाठी योग्य तेवढी युक्ती, बुद्धी, सामर्थ्य एवढं आपल्या मूळ स्वरूपातून घेऊन भगवान येतात.
आणि तेवढं कार्य पूर्ण करतात. म्हणून भगवंतांच्या या भूमिकेला या ठिकाणी संभव हा हे नाम दिलं आहे की तो अवतार कार्यासाठी आपल्या मूळ स्वरूपातून च्युत होऊन तो सगुण साकार होतो आणि अवतार कार्यासाठी आवश्यक शक्ती बुद्धी युक्ती घेऊन येतो. म्हणून संभव हा याचा अवतार कार्यासाठी योग्य ठिकाणी जागा आईवडील देश काल युग निवडून तसा तो अवतार घेऊ शकतो. आणि याच्याविषयी माऊलीने ज्ञानेश्वरी सुंदर विचार केला की भक्तांवर संकट आलेलं आहे. परित्राणाय साधू नाम आहे ना पहिलं ब्रीदापैकी. ते वेळी त्याच्यावर भाष्य करताना माऊलीने सुंदर ओवी लिहिली. ते वेळी आपुलेचेनी कैवारे मी साकारो होऊनी अवतरे अधर्माची अंधारे गिळून घाली श्रीराम. ते वेळी आपुलाच म्हणजे आपुलेचेनी म्हणजे भक्तांची. भगवान आपला कुणाला म्हणतात? भक्ताला. कैवारे म्हणजे त्याचा पक्ष राखण्यासाठी त्याची बाजू घेण्यासाठी त्याला मदत करण्यासाठी त्याला कैवारी म्हणतात. आपुलेचेनी कैवारे मी साकारो होऊनी अवतरे भगवान बोलतात आहे. मी साकार होतो म्हणजे अवतार घेतो. स आकार एक देह घेऊन येतो आणि त्या भक्तांचं कार्य सफल करतो. यासाठी संभवामी युगे युगे. यानंतरचं भगवंतांचं या श्लोकाचं नाव आहे भावन. जीवनिर्मिती होते. भगवंतांना जेव्हा स्फुरण होतं त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेल्या सर्व जीवांच्या वासनांचं जे बीज ज्याला प्रधान असं म्हणतात ते आता आतमध्ये कालशक्तीचा क्षोभ होतो आणि तिथे हालचाल होते की मग आता सगळ्या जीवांच्या भोगवृत्ती वासना आता फलोन्मुख व्हायला आल्या आणि त्याचा उद्रेक होऊन आता जीव सगळ्या सृष्टी निर्माण होणार पुन्हा. मग जीव जर आले तर त्या जीवांना भोगायला सामग्री पाहिजे ना. नुसते जीव निर्माण करून उपयोग नाही. त्यांना खायला पाहिजे, प्यायला पाहिजे, त्यांची वाढ व्हायला पाहिजे, त्यांना सगळे भोग पाहिजे. म्हणून नाना विषय निर्माण केले पाहिजे. पण जीवांच्या भोगासाठी नाना प्रकारच्या विषयांची निर्मिती पंचज्ञानेंद्रियांनी पुढे जीव जे विषय भोगतील तो जीव भोगेल त्याची निर्मिती आधी विषय निर्मिले बर्वे. दासबोधास समर्थाने म्हटलं उलट आधी विषय निर्माण करतो आणि भगवान त्या जीवाच्या भोगासाठी सामग्री उत्पन्न करतो. आणि त्यामुळे भगवंतांचं या ठिकाणी एक नाव भावना आहे. म्हणजे भूतांच्या भोगांसाठी सामग्री निर्माण करून ठेवलं म्हणून भावना. हा नाही तर असं नको की हा जीव निर्माण झाला आणि याचे पूर्वजन्मातले असे वासनांचे भोग शेष आहेत तर सामग्रीच नाही कसा भोगेल. पण ती आधीच उपलब्ध करून ठेवतो म्हणून भगवंतांचं नाव एक भावना आहे. संभव भावनो भरता. पुढचा नाव भगवंतांचं या श्लोकातलं भरता असं आहे. भरता याचा अर्थ पोषण करणारा, पालन करणारा. उत्पत्ती स्थिती लय ईश्वराचं कार्य आहे ना. त्यापैकी उत्पत्ती तर झाली, जीव सगळे निर्माण झाले. मग आता यांचं पालन पोषण करायला अजून कोणाला ठेवायचं का? की जीव निर्माण करून ठेवून दिले आणि आता मी नाही पालन पोषण करायला येत, तुम्ही आता कुठेतरी राहा, तुमचं कोणीतरी पालन पोषण करेल. नाही, असं नाही होत. निर्मिती करतो आणि त्याचबरोबर भरता म्हणून त्या अर्थाने नाव आहे. सकल जीवांच्या पोषणाची जबाबदारी एकट्यावर. कारे नाठविसी कृपाळू देवासी पोसितो जगासी एकलाची फुटे तरुवर उष्ण काळमासी जीवन तयासी कोण घालितो. बाळा दुग्धा उत्पत्ती कोण करते वाढवी श्रीपती दोन्ही सवे. पहा किती कसा पालन पोषण करतो. एखादं मूल जेव्हा जन्माला येतं ते मूल जन्माला यायच्या आधी त्या आईंच्या स्तनांमध्ये दूध नसतं. पण ते मूल जन्माला आल्याबरोबर तिला पाना फुटतो, दूध येतं. या दुधाची निर्मिती कोण करतं? त्या लहान बाळासाठी दुधाची निर्मिती आईच्या शरीरामध्ये निर्माण करणारा परमात्मा आहे. म्हणून त्याचं नाव भरता असं आहे. सकल जीवांचा करतो सांभाळ. अगदी मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचा भरता श्री विष्णू किंवा श्रीकृष्णच आहे. सर्वांची काळजी घेतो. कारे नाठविसी कृपाळू देवासे म्हणतात. तुका म्हणे त्याचे नाम विश्वंभर असं अभंगाचं शेवटचं चरण आहे. त्याचे ध्यान करी निरंतर. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. सर विश्वाचं पालन पोषण करणारा. भर म्हणजे विश्वाचं, यच्च यावत सगळ्या भूतांचं.
जन्माला आलेल्या प्रत्येक प्राण्याच्या पालन पोषणाची जबाबदारी परमात्मा घेतो आणि करतो, सगळ्यांचीच करतो. किती आश्चर्य आहे. ही सगळी जमीन किती सुपीक करून ठेवली. गामाविश्यच्या भूतानी धारयाम्यहम ओजसा. गाम, ही सगळी पृथ्वी, गाम म्हणजे पृथ्वी. या पृथ्वीमध्ये मी स्वतः शिरतो. कल्पना करा की मातीमधून काय काय बाहेर येतं. त्यातूनच फळं येतात, फुलं येतात, पानं येतात, खाद्यसामग्री येते. किती प्रकारची फळं येतात, किती प्रकारची पानं येतात, पालेभाज्या, पालक काय, मेथी काय, किती येतात, फळं येतात, कंदमुळं त्यातून येतात. हे सगळं मातीतून येतं ना. गाम आविष्य, मी आहे तिथे. मी भगवंतांना पोषणाची जबाबदारी किती चांगल्या पद्धतीने निर्माण करतात की सगळ्या पृथ्वीमध्ये भगवान बीजरूपाने राहतात. गाम आविष्य भूता धारयाम्यहम ओजसा. म्हणून पृथ्वीमधून इतकं अमाप, कल्पना तरी करा. एका दिवसाचा फक्त परवा मी बाजारात गेलो होतो, होलसेल बाजारामध्ये पाहिलं, जवळपास सकाळच्या वेळेला 40 ट्रक भरलेले संत्र्याने उभे होते. सीझन आहे, 40 ट्रक म्हणजे हे एका गावातली गोष्ट आहे. तर संपूर्ण सृष्टीमध्ये एका दिवशी संत्र्याचे किती पीक येत असेल. कारण जीवही तेवढे आहेत, त्यांना भोगायला हवं आहे. नुसतं आहेत संत्र्याचा विचार करू नका, केळे आहेत, आंबे आहेत, चिक्कू आहे, जाय काय 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 किती हे पीक येतं, किती दिसतं. आपण बाजारात जावं आणि बघा किती प्रकारची फळं, किती प्रकारची, किती किती अनेक अनेक. हे सगळं भगवंतांच्या भरतेपणाची जबाबदारी. भरता सर्वांना पोचतो, सगळ्यांसाठी सामग्री निर्माण करतो आणि त्यामुळे भगवंतांना एक नाव पोषण करता या अर्थाने इथे भरता असं नाव आहे. एवढं जरी नाव आपण समजून गेलं ना, बरं नुसता खाण्यापाण्याचे पदार्थ निर्माण करतं असं नाही. ते एखाद्या जीवानी त्या सेवन केल्यानंतर ती पचवण्याची जबाबदारी तोच घेतो. अन्न एवढं उदरात जातं, कल्पना करा की कोण पचवतं. त्याला विज्ञानशास्त्र म्हणतं की ते आपलं शरीरात जे वेगवेगळे अवयव आहेत, यकृत आहे, जठर आहे, पित्त आहे, हे आहे, ते पचवतं. पण ते कोणी निर्माण केलं? प्रत्येकाच्या शरीरामध्ये यकृत, लिव्हर, हे सगळं, किडनी कोणी निर्माण केलं? हे सर्व भगवंतांनी केलं. कारण भगवंतांचा ब्रीद आहे की मी त्यांना खाय प्यायला सामग्री देतोच, पण त्याचबरोबर त्यांनी जे भक्ष्य केलं आहे, 4 प्रकारचे बांधलेत आहाराचे, 4 प्रकार, भक्ष्य, भोज्य, लेह्य, शोष्य. चोखून चोखून खातो आंबा आपण, काही चाटून खातो. भक्ष्य, भोज्य पुष्कळ प्रकारचं आहे, पेय आहे त्यात. तर हे सगळं करून मी ते सगळं पचवून देण्याची शक्तीसुद्धा मी त्या प्राण्याला देतो. हे भरतेपणाचं लक्षण आहे. पचाम्यहम चतुर्विधम म्हणजे बघ, अहम वैश्वानरो भूत्वा. पचवून कसा देतो भगवान? वैश्वानर या नावाने भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात हा श्लोक येतो की भगवान प्रत्येक देहधारी जीवाच्या शरीरात जाऊन अहम वैश्वानरो भूत्वा, मी वैश्वानर म्हणून त्याच्या पोटात राहतो. वैश्वानर पोटात राहतो, अग्नी आपल्या पोटात बरं का. तिथे राहून अहम वैश्वानर भूत्वा प्राणीनां देहमाश्रिता, प्राण्यांच्या देहाचा आश्रय करून मी राहतो. आणि पचाम्यन्नं चतुर्विधम, 4 प्रकारचं अन्न हा जो देहधारी प्राणी भक्षण करतो, खातो, पितो, ते सगळं पचवून देण्याची जबाबदारी. काय परमात्मा आहे. भगवंताच्या भरतेपणाचं म्हणजे भरता हे नाव जरी आपण छान व्यवस्थित लक्षात घेतलं नेहमीसाठी, तर भगवंतांचे आपल्यावर किती उपकार आहे, काय निर्माण केलं आहे. आणि खऱ्या अर्थाने बरं एकट्या जीवाचं नाही, सकल जीवांचा करीतो सांभाळ म्हटलं आहे ना. तुकोबा काय म्हणतात? कारे नाठविसी कृपाई देवसी पोसितो जगासी एकलाची. एकटाच पोचतो. भगवंतांचं भरता आहे नाव ह्या अंगाने आहे. पालन पोषण करतो, वाढवतो, शरीर वाढतं, बुद्धी वाढते, सगळं सामर्थ्य वाढतं. बालपणी आपल्याजवळ काय सामर्थ्य असतं? नसतं. पुढे ते वाढत जातं, शक्ती वाढते, बुद्धी वाढते, युक्ती वाढते, देह वाढतो. आणि त्याचबरोबर भगवान त्याला मोठं तर करतात, त्याचं पूर्ण पोषण करतात. म्हणून भगवंतांचं एक नाव या श्लोकामध्ये भरता असं आहे. बरं पृथ्वीवरच्याच सगळ्या घटकांचं करतं असं नाही, तर त्रैलोक्याचा भूषण पोषण करताय. सगळे ग्रहगोल तारांगण, किती ग्रह आहे अंतरिक्षात, यांचं पालन पोषण, याचा अर्थ यांच्या स्थिती सांभाळतो हो सगळ्यांच्या.
कधी असं ऐकायला येत नाही की दोन चंद्र आणि सूर्य आपसात यांची टक्कर झाली, नाही होईल. दोन विमानांची होईल. मनुष्य निर्मित जितक्या गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये काही बिघाड होऊ शकतो, पण ईशनिर्मित सृष्टीमध्ये बिघाड होत नाही. ते कोणताही दोन ग्रह आपसात, किती ग्रह आहेत आकाशात, कोट्यावधी, अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे. इतक्या सगळे ग्रह, गोल, चंद्र, सूर्य इत्यादी अनंत कोटी सर्व आकाशात परिभ्रमण करतात, पण त्या सर्वांचं कधीही आपसामध्ये टक्कर होत नाही. हे सर्व करण्याची जबाबदारी जो करतो ना, म्हणून तो भरता आहे. सृष्टी रचनात अगदी त्याच्यासाठी लहानसा खेळ आहे. एकांशानं स्थितो जगत, त्याच्यासाठी काम काहीच नाही. रामदास स्वामींनी दासबोधात एक छान दृष्टांत दिलं यासाठी. समुद्रामध्ये खसखसत तैसे परब्रह्मी हे दृश्य. एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये जर खसखस असते, एक छोटासा दाणा टाकला तर काही होणार आहे समुद्राला? सागरामध्ये खसखस तैसे परब्रह्मी हे दृश्य. सगळं एवढं दृश्य अनंत कोटी ब्रह्मांड नायक ब्रह्मवस्तूच्या दृष्टीने, म्हणजे परमात्म्याच्या दृष्टीने हे लहानशा कणात खसखस सर्वात लहान कण मानतात, म्हणजे मोहरीपेक्षा लहान. सागरी जैसे खसखसा तैसे परब्रह्मी हे दृश्य, तसं हे सगळं दृश्य जगत, हे भूतमात्र हे खसखशी इतकं आहे. मग त्याला काय सांभाळायला अवघड आहे? म्हणून या सगळ्या भूतांचा जो रक्षण करता, पोषण करता, पालन करता आहे ना, त्याला भरता असं नाव या ठिकाणी आहे. प्रभव प्रलय प्रभव स्फूर्त नाव आहे 10 क्रमांकाचा. प्रभव, प्रभव नावाचा अर्थ श्रेष्ठ असा होतो. प्रभव, प्रभव म्हणजे श्रेष्ठ स्थान, श्रेष्ठ उत्पत्ती स्थान. त्याचं उत्पत्ती पण श्रेष्ठ आहे, त्याचे अवतारही श्रेष्ठ आहेत, सगळे दिव्य आहेत आणि श्रेष्ठ आहेत. म्हणजे मनुष्याच्या तुलनेमध्ये ईश्वराचं सामर्थ्य पुष्कळ असतं. श्रेष्ठ याचा अर्थ मोठं, वरचढ, जास्त, अनोरणीयाम महत्वमह्याम असं त्याचं जे वर्णन आहे ना, ते जीवाच्या तुलनेत फार सामर्थ्य आहे, श्रेष्ठ आहे. साधी उत्पत्तीची गोष्ट घ्या, एवढी सगळी उत्पत्ती करणं, एवढं अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण होणं, ही केवढं श्रेष्ठ गोष्ट आहे. अहो साधा लहान मुलांना एखादा खोपा करायचा असतो तो 2-4 तास जातात त्यांचे, वाळूचा खोपा करतात. ती निर्मिती आहे त्यांची, ती निर्मिती आहे. किती कष्ट, किती वेळ. एक खोपा, एखादा मनुष्य आहे, बिल्डर आहे. आमच्या यावर्षी 6 बिल्डिंग तयार झाल्या, 6 बांधल्यास तू, 13 स्टोरीच्या. तू एवढं बांधलंस, फक्त एवढं बांधलं. पण त्या ईश्वराच्या तुलनेत हे सामान, तू मोठा बिल्डर आहे, सगळ्यात मोठा बिल्डर मुंबईतला, बरोबर आहे. फार मोठे मोठे टॉवर्स बांधले, खूप चांगली लोकांची सोय केली, अगदी बरोबर आहे. पण त्या 5-10-15 सोसायटीच्या तुलनेमध्ये परमात्म्याने निर्माण केलेल्या सृष्टीचा विचार जर केला तर त्या एका माणसाने निर्माण केलेली सृष्टी नगण्य ठरते. किती मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत, 1300, 1400, 1800, 2200, 4000 असे फ्लॅट्स असलेल्या सोसायटीज आहेत मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, मुंबई, बेंगलोर, चेन्नई, दिल्लीसारख्या ठिकाणी. पण तरी देखील हे श्रेष्ठत्व जे आहे त्या गावातला श्रेष्ठत्व असेल. आपण तो 2 दिवसांचा, देव तो बहुता काळांचा. आपण थोड्या ओळखीचा, देवाचे त्रैलोक्य ओळखी. श्रीरामदास बोलत होते, अत्यंत श्रेष्ठ या नावाने या ठिकाणी सर्वच बाबतीत अत्यंत श्रेष्ठ परमात्मा सर्वच. आणि जितके या सृष्टीमधले श्रेष्ठ जीव आहेत ना, या सर्वांना शरण जाण्यासाठी योग्य म्हणून सुद्धा प्रभव असं त्याचं नाव आहे. प्रभव, प्रभुः, भगवंतांचं पुढचं नाव या श्लोकातलं प्रभुः असं आहे. प्रभू शब्दाचा अर्थ खरं ईश्वर असाच होतो, भगवान असाच होतो. पण काही विशेष त्यामध्ये अर्थ आहे. आणि हा शब्द आपल्याला पुष्कळ ठिकाणी बऱ्याच वेळा आध्यात्मिक ग्रंथांमध्ये वाचायला मिळतो. एखादा शिष्य जेव्हा भगवंतांना शरण जातो तर तो म्हणतो, प्रभो, हे प्रभो, मी तुला शरण आलो आहे. प्रभो, तुम्ही महेशाच्या मूर्ती. माऊलींनी ज्ञानेश्वरी ते पुष्कळ शब्द वापरला आहे. अनेक ठिकाणी येतो, दासबोधातील, ज्ञानेश्वरीतील, शास्त्रग्रंथांमध्ये येईल. म्हणून प्रभो त्याला का म्हणतात याचं एक कारण आहे. 5 गोष्टी जो करतो त्याला प्रभू म्हणतात. उत्पत्ती, स्थिती, लय तर आपण ऐकले, निर्माण करतो, आत्ता भरता ऐकलं, पालन पोषण करतो, शर्व ऐकलं, संपवतो.
तिन्हीसाठी 3 वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटचे मुख्य जे आहेत, ब्रह्मदेव उत्पत्तीसाठी, भगवान विष्णू सांभाळण्यासाठी आणि भगवान शंकर किंवा रुद्र हे संहार करण्यासाठी, नेण्यासाठी, उत्पत्ती स्थिती लयसाठी हे तिघं. ह्या व्यतिरिक्त प्रभू या नावामध्ये 2 अजून कार्य अंतर्भूत आहेत, तेव्हा प्रभू म्हणतात. नाही तर ही कामं ईश्वराची झाली. उत्पत्ती स्थिती लय ईश्वराची कार्य झाली. प्रभू ईश्वर नावापेक्षा वेगळं कसं आहे? पुढचं नाव ईश्वर येणारच आहे आता. प्रभुरी ईश्वर, प्रभू ईश्वर, हा या श्लोकाचं शेवटचं नाव ईश्वर असं येणार आहे. प्रभू, उत्पत्ती स्थिती लय आणि 2 गोष्टी अजून. ते मगाशी ऐकलं आपण की सगळी सृष्टी निर्माण करून, सगळ्या भूतांना निर्माण करून परमात्मा त्यामध्ये प्रवेश करतो, कारण तो उपादान कारण आहे. त्यामुळे प्रत्येकामध्ये प्रवेश करतो, तिथे तो स्थित राहतो. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती असं भगवद्गीतेत वर्णन आहे. तिथे जाऊन राहतो, म्हणून ती सृष्टीमध्ये परमात्मा राहत अंतर्भूतच आहे. प्रवेश, हा प्रवेश, याला प्रवेश. उत्पत्ती स्थिती लय प्रवेश आणि भगवंतांची 5वी गोष्ट जी असते प्रशासन. या संपूर्ण सृष्टीचं प्रशासन, की चंद्र आणि सूर्य यांनी आपसामध्ये इतकं अंतर ठेवलंच पाहिजे, ही माझी आज्ञा आहे. समुद्राने मर्यादा पाळली पाहिजे, ही माझी आज्ञा आहे. तरी आकाशी कवणे केली मेघांची धरणे, अंतरिक्ष तारांगणे कोण भरी श्रीराम. रुंख कवन पेरी समुद्र कोण भरी, पर्जन्याची करी कोण धारा श्रीराम. माऊलींच्या ओव्या आहेत. रुंख कोण पेरी, रुंख म्हणजे मूळ. पाऊस पडतो ना, सगळीकडे हिरवी हिरवी सृष्टी होते. गवत येतं खूप प्रकारचं, वृक्ष वाढतात, लहान लहान कोंब येतात आपोआप. त्यांचं बीज असतंच. ते ग्रीष्म ऋतूमध्ये उन्हाळ्यात जळून जातात बीजं, पूर्ण जळत नाही, जमिनीत राहतातच. वरचा झापाला जळून जातो, त्याच्यावर पाऊस पडतो. रुंख कवन पेरी म्हणजे सगळी इतकी ग्रीष्म ऋतूत सुकून गेलेली, वाळून गेलेली सृष्टी. रुंख म्हणजे मूळ, कवन पेरी. समुद्र कोण भरी, समुद्र कोण भरतो. पर्जन्याची करी कोण धारा, पावसाची प्रत्येक धार, प्रत्येक थेंब कोण पाडतो. हा परमात्मा आहे. हे प्रशासन आहे की पाऊस पडला पाहिजे. 3 ऋतूंची मी रचना करतो आणि हे सर्व या सृष्टीच्या अगदी उत्पत्तीपासून मी केलेलं आहे. सयज्ञ प्रजासृष्ट अपूर्वाच प्रजापती असं निर्माण केलं आहे. आणि त्याचबरोबर या सृष्टीचं एक चक्र, की ऋतू असले पाहिजे, उन्हाळा पावसाळा हिवाळा असले पाहिजे, त्याची गरज आहे. माणसांनी कसं वागलं पाहिजे, एकंदर या सृष्टीची रचना कशी आहे, पिकं किती आली पाहिजे, हे सगळं परमात्मा ठरवतो. आणि त्यामुळे या सर्वांचं नियंत्रण करणारा जो आहे प्रशासक, जसं एखाद्या जिल्ह्याचा प्रशासक सर्वात मुख्य कलेक्टरला म्हणतात. त्याच्या स्वाधीन बरीच यंत्रणा असते, बरीच नोकर चाकर असतात, बराच स्टाफ असतो, पण मुख्य यंत्रणा त्याच्या स्वाधीन आहे. की एकंदर जिल्ह्यात काही झालं तर त्याचं प्रशासन, कुठे दंगल आहे, कुठे मोर्चा आहे, कुठे आंदोलन आहे, कुठे पूर आला आहे, या सगळ्या, एखाद्या मोठ्या नेत्याचं भाषण आहे, मग तिथे पोलिसांची व्यवस्था कशी लावायची, कोणते रस्ते बंद करायचे, ट्रॅफिक कंट्रोल कसा करायचा, हे सगळं करण्याची जबाबदारी कलेक्टरवर येते. तो जिल्ह्याचा मुख्य या नात्याने. आता सृष्टीचा मुख्य, सृष्टी निर्माण करणारा परमात्मा आहे ना, मग त्याच्या स्वाधीन या सृष्टीची सगळी व्यवस्था आहे. एवं प्रवर्तितं चक्रम, भगवान म्हणतात ह्याप्रमाणे सृष्टी निर्मितीच्या वेळीच हे सगळं निसर्ग चक्र, सृष्टी चक्र ज्याला म्हणतात, मी निर्माण करून ठेवलेलं आहे. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति, हा मी तेच करून ठेवलं आहे. म्हणजे आधीच सगळं सेटिंग केलं आहे, घर बांधलं आहे, प्रत्येक खोलीमध्ये पंखा लावून दिला आहे. तुम्हाला काहीच नाही करायचं, मी सगळं सेटिंग केलं आहे. फक्त पंख्याचं बटन दाबलं की पंखा फिरणारच आहे. त्याप्रमाणे या सृष्टीचक्राचं बटन भगवंताने दाबून ठेवलं आहे. एवं प्रवर्तितं चक्रम, मी दाबून ठेवलं आहे. ती तशीच चालणार आहे. आणि भगवंतांच्या सृष्टीचा सगळा खेळ अव्याहत सुरू ठेवणे, या सृष्टीचं चक्र अव्याहत सुरू ठेवणे, सगळ्या प्राणीमात्रांवर नियंत्रण ठेवणे. कोणी प्राणीमात्रांनी वाईट कर्म केले त्यांना शिक्षा आणि दंड देणे, खूप चांगलं काम केलं त्याला स्तुती करणे, त्याची तारीफ करणे. एखाद्या भक्ताने तपश्चर्या केली तर प्रसन्नतेने कृपावंत होऊन त्याला सगुण साकार दर्शन देणे ध्रुवासारखं. हे सगळं भगवंतांच्या प्रशासनाचा भाव आहे. दुष्टांसाठी प्रशासन आहे,
भक्तांसाठी प्रशासन आहे, या जडांसाठी प्रशासन आहे, सर्वांसाठी प्रशासन. ही प्रशासकीय व्यवस्था जी ईश्वर सांभाळतो, ईश्वराचं पाचवं कार्य आहे. हे 5 कार्य ज्याच्यात एकत्र असतात त्याला प्रभू असं म्हणतात. उत्पत्ती, स्थिती, लय, प्रवेश आणि प्रशासन. आणि प्रशासन जर नीट चाललं नाही ना तर गोंधळ होऊन जाईल, अराजक होईल. जसं मगाच्या दृष्टांताप्रमाणे कलेक्टरनी जर का एखाद्या मोठ्या नेत्याची सभा आहे, काही नीट नाही केली, योजना प्लॅनिंग नाही केलं तर गोंधळ होईल, अपघात होतील, कोणत्या रस्त्याने कोणी जातील, गर्दी होईल, चेंगराचेंगरी होईल. आणि त्यामुळे असं होऊ नये, गोंधळ होऊ नये, अराजक त्याला म्हणतात, अराजक होऊ नये म्हणून भगवान प्रशासन करतात. आणि भगवंता इतका योग्य आणि श्रेष्ठ उच्च दर्जाचा प्रशासक अजून दुसरा कोणी नाही. तुलना नाही होऊ शकत भगवंतांच्या प्रशासनाशी. लौकिकातला कोणताही प्रशासक भगवंतांसारखं प्रशासन नाही करू शकतो. श्रोते हो, ह्या अर्थाने भगवंतांना प्रभू हे नाव आहे. उत्पत्ती, स्थिती, लय, प्रवेश आणि प्रशासन याशिवाय प्रभू हे नाव भगवंतांना आहे. आणि ह्या श्लोकातलं शेवटचं नाव ईश्वर आहे. ईश्वर म्हणजे भगवान, म्हणजे नारायण, म्हणजे देव ज्याला आपण म्हणतो. ईश्वर हा चत्वार देव निरूपणाच्या अंगाने अगदी पहिल्या महिन्यापेक्षा दुसरा देव आहे. 4 देवांची फक्त नावं ऐकू, आता विषय वेगळा आहे, पुढे कधीतरी येईल. निर्गुण निराकार देवाचा एक टप्पा, पहिला टप्पा. दुसरा सगुण निराकार, मग सगुण साकार म्हणजे अवतार, आणि मग प्रतिमा देव. असे 4 प्रकारचे देव समर्थांनी दासबोधात मांडले. त्यापैकी ईश्वर हा सगुण निराकार. पण ईश्वर त्याला काही भूमिका ईश्वराची आहे, आपण ती ऐकली आधी, की सर्व जगाची निर्मिती करणे, सांभाळणे, संपवणे, सर्व नावाने आपण ऐकून घेतलं ते. पण ईश्वराचा वर्णन करणारा अनेक ग्रंथांमध्ये श्लोक आहेत. भगवान त्यालाच म्हणतात उत्पत्तींच विनाशंच. हे पंचदशीतला श्लोक आहे. उत्पत्तींच विनाशंच भूतानाम आगतिम गतिम, की उत्पत्ती आणि विनाश करताना भूतानाम आगतिम गतिम वेत्ती विद्याम अविद्यांच सवाच्यो भगवान इति. हा पंचदशी श्लोक येतो. म्हणजे भगवान किंवा ईश्वर कोणाला म्हणतात? वेत्ती विद्याम अविद्यांच. प्रत्येक जीवाची पूर्वजन्मातली विद्या किती शिल्लक आहे, अविद्या किती आहे. विद्या आणि अविद्या, विद्येने अविद्या नष्ट होते. विद्या किती आहे, अविद्या किती आहे. विद्यावंत जीव झाला की त्याची अविद्या नष्ट होते. 2च गोष्टी आहेत, विद्या अविद्या. वेत्तीम विद्याम अविद्यांच, त्याला भगवान असं म्हणतात, म्हणजेच ईश्वर असं म्हणतात. तो प्रत्येक जीवाची विद्या अविद्या जाणतो. उद्या उत्तम असेल, पूर्वजन्मामध्ये काम करताना उत्तम त्यांनी साधना केली असेल, विद्या कमावली असेल, दासबोधात ते सद्विद्या निरूपण येतं पहा, एक छान सुंदर आहे ते. ती झाली खूप, पण देह उपलब्ध नाही, देह संपला. तर अशा विद्यावंत जीवाला, की ज्याची साधना आता परिपूर्ण होतच आली होती पण मध्येच त्याचं जीवन संपलं, तर त्याला भगवान शुचीनाम श्रीमतांगे हे योगभ्रष्टो विजायते. चांगल्या घरात, चांगल्या कुळात, चांगले आईवडील, चांगली साधना जिथे आहे, थोडंसंच करायचं राहिलेलं आहे, त्यासाठी चांगल्या कुळात जन्म देईल. वेत्ती विद्याम अविद्यांच सवाच्यो भगवान इति. आणि अतिशय अविद्या प्रबळ आहे तर वाईट कुळात ठिकाणी जन्म देईल, लवकर साधना होणार नाही. आणि सर्व भूतांच्या गती आणि आगती म्हटलंय. भूतांच्या गती म्हणजे कुठे काय तो जाणार. गती याचा अर्थ सद्गती, दुर्गती असे 2 शब्द आहेत. त्या भूतांच्या गती जो जाणतो, प्रत्येक जीवाच्या, भूत मात्र प्रत्येक मनुष्यधारीच नाही, भूत शब्दामध्ये सगळे सृष्टी येते, पशुपक्षी प्राणीसुद्धा येतात. यांच्यासुद्धा की आता ह्या जन्मात ही चिमणी झाली आहे ना, हिचा शेवटचा जन्म आहे, आता हिला नरदेह मिळायला पाहिजे, संधी दिली पाहिजे. ही काय परमात्मा किती अगाध आहे, अतर्क्य महिमा तुझा, एवढंच म्हणायला पाहिजे. प्रत्येक जीवाचा, देहधारी जीवाचा तो जाणतो. वेत्तीम विद्याम अविद्यांच नाही, जी शेवटची योनी पुष्कळदा जन्म, एका योनीप्रती कोटी कोटी फेरे होती. हा जीव ह्या योनीमध्ये, मुंगी योनीमध्ये, चिमणी योनीमध्ये, घार योनीमध्ये, उंट योनीमध्ये, हत्ती योनीमध्ये झालं, याचं संपलं. आता यांनी भोगून संपवलं
भोगयोनीत तो आहे. मनुष्य देह इतर सर्व योनींना भोगयोनी म्हणतात. वेत्तीम विद्याम अविद्यांच भगवान कोणाला म्हणतात, ईश्वर कोणाला म्हणतात, ही पंचदशीकारांनी केलेली व्याख्या आहे. त्याची विद्या अविद्या दोन्ही जाणून त्याला तशी गती प्रदान जो करतो, तसा देह जो देतो, त्याला ईश्वर हे नाव आहे. तो सर्व जीवांना प्राणीमात्रांना त्यांच्या त्यांच्या कर्मांप्रमाणे देह देतो, बरोबर आहे. पण ते करताना त्यांच्या कर्मांची गती त्यांच्या विद्या अविद्या जाणून त्यांना तसे देह प्रदान करतो, म्हणून त्यांना एक नाव ईश्वर असं आहे. ह्याप्रमाणे आज आपण जो श्लोक अभ्यासाला घेतला, सर्व शिवस्थाणुर भूतादिर निधिरव्यय संभव भावनो भरता प्रभव प्रभुरीश्वर, यामध्ये एकंदर 12 नावांचा उल्लेख आला. त्या 12 नावांचा आपण सार रूपाने काही वेळ चिंतन करण्याचा प्रयत्न केला. यापेक्षा आपल्याला प्रत्येकाला हे चिंतन विस्ताराने करता येईल. आणि सर्वांचा हेतू आणि अर्थ एकच आहे की भगवन् नामांचा जर अर्थ लक्षात घेऊन आपण ते म्हणत राहिलो तर भगवंतांच्या अत्यंत उदारपणाची पण आपल्याला खात्री पटते, व्यापकपणाची खात्री पटते, श्रेष्ठत्वाची खात्री पडते, सर्वशक्तिमान तो कसा आहे याची आपल्याला जाणीव होत जाते. आणि खरोखरच परमात्मा फार मोठा आहे, खूपच मोठा आहे. आणि जीव त्याला शरण गेल्याशिवाय जीवाला पर्याय नाही हे जीवाला कळतं. म्हणून भगवत साधना करूनच भगवन् नामाच्या साह्याने साधना उत्तम होते, हे सर्व संतांनी सांगितलेलं आहे, सर्व धर्मग्रंथांमध्ये आहे. ते श्री विष्णू सहस्रनाम ह्या ग्रंथाच्या माध्यमातून आपण यथामती क्रमाक्रमाने पुढे जातो. आज 4 क्रमांकाच्या श्लोकाचा विचार केला. आजचं झालेलं चिंतन परमपूजनीय सद्गुरूंच्या चरणी समर्पण करतो. श्री गोपालकृष्णांना वंदन करतो, त्यांच्या चरणी सगळी सेवा समर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.